प्रभू येशूच्या नावात आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. देवाच्या नावाला धन्यवाद देतो की आपण नगर शहराच्या वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी आलेले आहात देवाचं वचन ऐकण्यासाठी. त्याचप्रमाणे जे टी व्ही चॅनलवर, मोबाईल चॅनलवर आम्हाला पाहताय, महाराष्ट्रातून, भारतातून, भारताच्या बाहेरून, वेगवेगळ्या भागामधून, त्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. अहमदनगर, कोठी या भागातून हे संदेश आपल्याकडे येत असतात आणि आपण हजारोच्या माध्यमातून रोज पडणारे व्हिडिओ पाहतात, आम्हाला फोन करत आहात, उत्तेजन देतात, प्रार्थना करून घेतात. आपल्या सगळ्यांबद्दल मी देवाला धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे जीएस इंडिया टी व्ही चॅनलवर जेवढे प्रियजन आम्हाला पाहत असतात, आपल्याबद्दल मी देवाचे आभार मानतो आणि जीएस इंडिया टी व्ही चॅनलबद्दल देखील आम्ही देवाचे आभार मानतो. ही जी मिनिस्ट्री आहे किंवा हे जे काम आहे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जिवंत देवाचा संदेश घेऊन जाण्याचं काम आहे. आणि जे हे संदेश ऐकतात, हे संदेश जीवन बदलणारे संदेश आहेत. हे संदेश प्रभूमध्ये वाढवणारे संदेश आहेत आणि हे संदेश आपल्याला शापातून मुक्त करणारे आणि आशा देणारे संदेश आहे. आपल्या टी व्ही ऑडियन्ससाठी, मोबाईल ऑडियन्ससाठी आणि कॅमेरामॅनसाठी एक जोरदार टाळी वाजवूया. चर्च, वी ब्लेस यू, वी लव यू अँड थँक्यू सो मच फॉर युअर प्रेयर सपोर्ट फॉर दिस वर्क अँड मिनिस्ट्री. प्रभू तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देऊ. आज मी आपल्याशी एका महत्त्वाच्या प्रॅक्टिकल विषयावर बोलणार आहे आणि हा जो विषय आहे हा आहे डोंगर हलवणारा विश्वास. म्हणा, डोंगर हलवणारा विश्वास. डोंगर हलवणारा विश्वास. ख्रिस्ती जीवनाचा जर पाया आणि ख्रिस्ती जीवनाचं जर फाउंडेशन काय असेल तर तो आमचा विश्वास आहे. तारण विश्वासाने, आरोग्य विश्वासाने आहेत, प्रार्थनेचे उत्तर विश्वासाने आहेत, चमत्कार विश्वासाने आहे. येशू ख्रिस्त या जगात आमच्यासाठी आला हे विश्वासानं आहे. तो मेला हे विश्वासानं आहे. तो उठला, स्वर्गात गेला, परत येणार हे विश्वासानं आहे. आणि जे सार्वकालिक जीवन आम्हाला मिळणार हे देखील विश्वासानं आहे. आणि हा जो विश्वास आहे, आम्ही ज्या विश्वासाला स्वीकारलं, हा विश्वास ॲक्टिव्ह असणं, हा विश्वास जिवंत असणं आणि हा विश्वास असाध्य गोष्टींना साध्य करणारा असणं फार गरजेचं आहे. चर्च, विश्वास हा शब्द वेगळा आणि विश्वास हा अनुभव वेगळा. विश्वास ही वोकॅब्युलरी वेगळी आणि विश्वास जगणं, विश्वासात चालणं आणि विश्वासात स्वीकारणं हे वेगळं आहे. बऱ्याच वेळा आम्ही स्वतःला एक उपमा लावतो किंवा आम्ही स्वतःला पदवी लावतो, मी विश्वासणार आहे, मी बिलिव्हर्स आहे. आणि जर मी बिलिव्हर्स आहे, जर मी विश्वासणारा आहे, तर माझ्या ख्रिस्ती जीवनामध्ये माझा विश्वास जो मी प्रभूवर ठेवला तो बोलायचा विश्वास आहे, ठेवलेला विश्वास आहे का डोंगरांना हलवणारा विश्वास आहे. जे मला टी व्ही चॅनलवर पाहत आहे, जे मला समोर ऐकत आहेत, जे मला मोबाईलवर ऐकत आहात, मला आपल्याला आव्हान करायचं आहे प्रियजन हो, सर्व श्रोत्यांनो, मला आपल्याला विनंती करायची आहे की ज्यावेळेस देवाचं वचन आपल्याकडे येत असतं, लक्षात ठेवा तुमच्यावर देवाची कृपा होत असते. ज्यावेळेस देवाचं वचन आमच्याकडे येत असतं, सर्व समर्थ देव तुम्हाला वाचवण्यासाठी, तुम्हाला संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि तुम्हाला मदत करण्यासाठी तुमच्याशी बोलत असतो. हे जे देवाचं येणारं वचन आहे, मला माझ्या जीवनामध्ये सर्वात जास्त प्रिय जर काय असलं पाहिजे, माझ्यासाठी या जगात जगत असताना सगळ्यात वर जर काय असलं पाहिजे, तर ते आहे देवाचं वचन. जे देवाच्या वचनात राहतात ते आशीर्वादात वाढतात. आमेन. जे देवाच्या वचनात राहतात ते देवाच्या कृपेत वाढतात. जे देवाच्या वचनात राहतात ते देवाच्या सहवासात राहतात. आशीर्वादाच्या मागे जाऊन वचनात वाढणार नाही, वचनाच्या मागे जाऊन आशीर्वादामध्ये वाढतात. आणि म्हणून जेव्हा जेव्हा देवाचं वचन आमच्याकडे येतं, ते देवाचं वचन फक्त आमच्या जगी कानांना ऐकू जाता कामा नये, तर ते वचन आमच्या आत्मिक कानांपर्यंत देखील गेलं पाहिजे. ज्याला विश्वासाचे कान आहेत त्या विश्वासाच्या कानाने ते ऐकलं पाहिजे, कारण हेच देवाचं वचन आहे जे आम्हाला आजारातून बाहेर काढणार आहे. हेच देवाचं वचन आहे जे आम्हाला व्यसनातून बाहेर काढणार आहे. हेच देवाचं वचन आहे जे आत्महत्या रद्द करणार आहे. हेच देवाचं वचन आहे जे तुम्हाला एक संधी देणार आहे, तुमचं जीवन बदलणार. मागच्या आठवड्यामध्ये यूट्यूबवर एक मेसेज पडला आपला, आणि हा जो मेसेज होता याचं टायटल होतं आणखीन एक संधी देणारा देव, द गॉड ऑफ सेकंड चान्स. आणि हा संदेश ज्यावेळेस यूट्यूबवर पडला, अनेक लोक त्याला पाहत होते. अनेक लोक पाहत असताना एका बहिणीने हा संदेश पाहिला. या बहिणीचं जे नाव आहे पूजा काळे हिचं नाव आहे आणि ही अमरावतीहून आहे. आणि तिने तिची साक्ष मला पाठवली आणि जस्ट मी तुम्हाला देवाचं वचन काय करू शकतं आणि इथून नगर शहरातून महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर देवाचा आत्मा कसं लोकांच्या जीवनात कार्य करते हे मी आपल्याला सांगत आहे. आमेन. आणि ही जी पूजा आहे
या पूजेपर्यंत तो संदेश गेला आणि ती अशी साक्ष देते की आज मला वाटत होतं जगायचं नाही, जगण्याची आशा संपली होती, जीवनात काहीच उरलं नव्हतं, सगळं काही संपुष्टात आलं होतं आणि आता जीवन संपवायचं होतं. आणि माझ्याकडे पास्टर दीपक थोरात यांचा हा संदेश आला की परमेश्वर तुझ्यावर प्रेम करतो, तुझं पाप मोठं नाही आहे, तुझ्या चुका मोठ्या नाही आहेत, तुझ्या जीवनातली निराशा मोठी नाही आहे, तर देवाचं प्रेम आणि प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा मोठी आहे. आणि या संदेशाने माझ्या जीवनात कार्य करायला सुरुवात केली, माझी निराशा निघून गेली, पापाचं ओझं निघून गेलं, आत्महत्येचा विचार रद्द झाला आणि मी आता आशेने जीवन जगायला सुरुवात केली. देवाचं वचन हे जीवन देणार आहे आणि देवाचं वचन हे तुम्हाला आशा देणार आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही डोंगर ढळवणाऱ्या विश्वासाकडे येतो, ज्यावेळेस आम्ही डोंगर ढळवणाऱ्या हलवणाऱ्या विश्वासाकडे येतो, तर तो विश्वास आमच्या जीवनामध्ये वचनाचा विश्वास असू द्या. जर आम्हाला डोंगरांना ढळवायचंय, जर आम्हाला डोंगरांना हलवायचंय, तर हे तुमच्या शक्तीने होणार नाही, हे तुमच्या टॅलेंटने होणार नाही, हे तुमच्या डिग्रीने पैशाने होणार नाही. यासाठी तुम्हाला लागणार आहे ते देवाचं वचन, यासाठी तुम्हाला लागणार आहे देवाची कृपा आणि यासाठी तुम्हाला लागणार आहे वचनाने भरलेली प्रार्थना, वचनाने भरलेला विश्वास. या वाचूया आजच्या म्हणण्यासाठी आपण मार्क शुभवर्तमान 11 अध्याय 22 पासून 24 पर्यंत. येशूने त्यांना उत्तर दिले, येशूने त्यांना उत्तर दिलं, देवावर विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी ह्या पर्वताला किंवा या डोंगराला तो उपटून मुळासकट निघून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणामध्ये शंका न घेता संशय न घेता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरेल, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. आमेन चर्च, आमेन चर्च. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, देवावर विश्वास ठेवा, प्रभू येशूवर विश्वास ठेवा, त्याच्या वचनावर विश्वास ठेवा. म्हणजे तुमचे जे डोंगर आहेत, तुमचे जे पर्वत आहेत, ते उपटल्या जातील, मुळासकट निघतील, जागेवर हलतील आणि ते समुद्रात जाऊन पडतील. म्हणा माझा डोंगर हलणार आहे, बोला माझा डोंगर हलणार आहे, बोला माझा डोंगर हलणार आहे. जसं मी डोंगराकडे येतो, हा जो डोंगर शब्द आहे ना, बायबलमध्ये 500 पेक्षा जास्त वेळ आलाय. जेव्हा आम्ही डोंगर या शब्दाकडे पाहतो, या डोंगरामध्ये 3 प्रकारचे डोंगर येतात. यामध्ये उंच पर्वत येतात, यामध्ये डोंगर येतात आणि यामध्ये टेकडे येतात. आता मी जेव्हा डोंगर म्हणतोय, तुम्ही याच्यामध्ये उंच पर्वत, डोंगर आणि टेकड्या हे आपल्या डोळ्यासमोर ठेवावं. यासाठी जो ग्रीक शब्द आलाय या डोंगरासाठी, तो आहे उनो. आणि आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना, त्याच्या अनुयायांना सांगतो की जर तुम्हाला चमत्काराने भरलेलं जीवन पाहिजे, जर तुम्हाला साक्षीने भरलेलं जीवन पाहिजे, जर तुम्हाला आरोग्याने भरलेलं जीवन पाहिजे, जर तुम्हाला विजयी जीवन पाहिजे, जर तुम्हाला आशीर्वादित जीवन पाहिजे आणि जर तुम्हाला शांतीने भरलेलं जीवन पाहिजे, तर तुम्हाला देवावर विश्वास ठेवावा लागेल. तुम्हाला परमेश्वराच्या नेचरवर, परमेश्वराच्या स्वभावावर विश्वास ठेवावा लागेल. आणि काय विश्वास ठेवायचा आहे? परमेश्वराला अशक्य असं काहीच नाही. मत्ताईचं शुभवर्तमान 17 अध्याय वचन 20. त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगतात की जो विश्वास ठेवतो, जो विश्वासामध्ये राहतो, त्याला काहीच अशक्य नसणार आहे. जो विश्वासात जीवन जगतोय, हा जो विश्वास आहे ना, हा डोंगर हलवणारा विश्वास आहे. हा जो विश्वास आहे ना, हा टेकड्या हलवणारा विश्वास आहे. पूर्वीच्या काळी डोंगर जो आहे हा देवाजवळ जाण्याचा सर्वात महत्त्वाचं साधन होता. आज लोकांना असं वाटतं स्वर्गात जर जायचं तर तुम्ही म्हणत बसता. पूर्वीच्या काळी डोंगर जो आहे, जेवढा डोंगर तुम्ही वर जायचे तेवढं तुम्हाला देवाची सहभागिता जवळची वाटायची. आणि म्हणून तुम्ही जर बायबलचा अभ्यास केला आणि बायबल वाचलं तर तुम्हाला बायबलमध्ये अनेक असे डोंगर पाहायला मिळतील जिथं देवाने दर्शन केलं, जिथं देवाने येऊन लोकांची भेट घेतली. जेव्हा देव उतरून यायचा तो डोंगरावर यायचा. मोशेला देव डोंगरावर भेटला. हालेलुया. आणि म्हणून डोंगर ज्यावेळेस आमच्या समोर येतात, लक्षात ठेवा, डोंगर जे आहे ते उंच असतात. डोंगर जे आहेत ते न हलणारे असतात, अनशेकेबल म्हटलं त्याला. ते हलत नाही, ते कधीच हललेले नसतात. आणि इतिहासामध्ये कधीच कोणी डोंगर हलवलेला नाही. ना येशूने हलवला, ना मोशेने हलवला, ना दाविदाने हलवला, ना शिष्याने हलवला, ना तुम्ही हलवला, ना मी हलवला. डोंगर जे आहे
ॲज इट इज आहे ते तिथंच आहे. आणि म्हणजे असं आम्ही या ठिकाणी येतो तर आम्हाला पाहायला मिळतं प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा डोंगराबद्दल बोलतात तर ते डोंगराला मेटाफॉरिकली बोलत आहेत. मेटाफॉरिकली म्हणजे रूपकात्मक किंवा आम्हाला पाहायला मिळतं लक्षणीय पद्धतीने डोंगर जो आहे डोंगराचं ते उदाहरण घेत आहेत. आणि डोंगर आम्हाला पाहायला मिळतो डोंगर हा जडपणा दाखवतो. डोंगर जो आहे हा आम्हाला वजन दाखवतो आणि डोंगर जो आहे आम्हाला बर्डन आणि प्रेशर दाखवतो. आणि म्हणून या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणतात जर तुमचा देवा विश्वास आहे तर तुमचा डोंगर हलेल. जर तुमचा देव विश्वास आहे तर तुमचा जडपणा हलेल. जर तुमचा देव विश्वास आहे तर तुमचे कष्ट हलतील, तुमचा भाराक्रांत हलेल, तुमचे आजार हलतील. तुमचा आमेन येत नाही. तुमच्या समस्या हलतील, तुमचे बंधन हलतील, तुमचे व्यसन हलतील, हलणार नाही, निघून जातील. म्हणा येशूच्या नावात निघून जा. बोला येशूच्या नावात निघून जा. बोला येशूच्या नावात निघून जा. आज जे डोंगर तुमच्या समोर आहे, जे डोंगर तुम्हाला भेडसावत आहे, जे डोंगर तुम्हाला हलवत आहे, या बहिणी आणि भावा आता अशी वेळ आली की तुला डोंगराकडे पाहायचं नाही, तुला डोंगराकडे लक्ष द्यायचं नाही. तुला डोंगरावर असलेल्या डोंगराच्या कितीतरी वर असलेल्या आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या देवाकडे लक्ष द्यायचंय. तो तुझे डोंगर हलवणार आहे, तो तुझे बंधन तोडणार आहे, तो तुझे अश्रू पुसणार आहे, तो आत्महत्या रद्द करणार आहे, तो ध्यासाचे डोंगर हलवेल, तो अश्रूंचे डोंगर हलवेल, तो व्यसनाचे डोंगर हलवेल, तो अपयशाचे डोंगर हलवेल, तो शापाचे डोंगर हलवेल. हर एक डोंगर वितळल्या जाणार आहे. कारण बायबल सांगतो देवासमोर डोंगर वितळल्या जातात. मी जाहीर करतो ज्या बहिणी, जे भाऊ, जे प्रियजन हे दुःखाच्या डोंगरातून जात आहे, समस्येच्या डोंगरातून जात आहे, निराशेच्या डोंगरातून जात आहे, आजाराच्या डोंगरातून जात आहे, हरवलेले डोंगर आहे, वय वाढले डोंगर, स्वतःचं घर झालं नाही डोंगर, दारूचं व्यसन सुटत नाही डोंगर, खोटच्या चेहऱ्या चालू डोंगर, आर्थिक आशीर्वाद वाढले डोंगर, प्रार्थनेत वाढवत नाही डोंगर, आत्मिक उन्नती होत नाही डोंगर. आज या सगळ्या डोंगरांना मी येशूच्या नावामध्ये माझ्या मंडळीसाठी, माझ्या श्रोत्यांसाठी, मला पाहणाऱ्यांसाठी आणि आपल्या प्रत्येकासाठी आज्ञा करतो निघून जा. येशूचे नाव नष्ट हो. हे डोंगर आज हलणार आहे. मी जाहीर करतो आज एकही डोंगर थांबणार नाही. कारण माझा देव हा डोंगराला हलवणारा देव आहे. येशू म्हणतो देवावर विश्वास ठेवा, तुमचे डोंगर हलल्या जाणार आहे. मी गरिबीत काय करणार? कोणावर विश्वास ठेवणार? समस्येत कोणावर विश्वास? आजारात कोणावर विश्वास? कर्जात कोणावर विश्वास? निराशेत कोणावर विश्वास? आनंदात कोणावर विश्वास? गरिबीत कोणावर विश्वास? मला माझा विश्वास येशूवर आहे. जोरात 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 आज विश्वासाला दाखवतो जिवंत म्हणून. नावाचा नाही, 20 वर्षापूर्वीचा नाही, 30 वर्षापूर्वीचा नाही. प्रति दिवशी माझा विश्वास हा वाढत गेला पाहिजे. प्रति दिवशी माझा विश्वास हा ऍक्टिव्ह झाला पाहिजे. देवाला विश्वासाशिवाय आम्ही खुश करू शकत नाही. आमच्या प्रार्थना विश्वासाशिवाय ऐकल्या जाणार नाही. आमचे आजार विश्वासाशिवाय बरे होणार नाही. आमच्या आत्मिक वाढ विश्वासाशिवाय होणार नाही. ख्रिस्ती जीवनाची चावी मी असतो मला. ख्रिस्ती जीवनाची चावी जर काय असेल, द की ऑफ ख्रिश्चन लाईफ इज द फेथ. आणि हा जो फेथ आहे ना हा जिवंत असला पाहिजे. मग ते कृषी वर्तमान 17-20 वचन. कारण मी तुम्हाला खचित सांगतो जर तुम्हामध्ये मोहरीच्या दाणे एवढा विश्वास असला तर या डोंगराला इकडून तिकडे सरळ कसे म्हणले असं म्हटल्यास तो सरकेल. म्हणा माझा डोंगर ढळणार. आमच्या जीवनात जे डोंगर आहेत, आमच्या कुटुंबात जे डोंगर आहेत, आमच्या सेवेमध्ये जे डोंगर आहेत, आमच्या आरोग्यामध्ये जे डोंगर आहेत, आमच्या कॅरेक्टरमध्ये जे डोंगर आहेत, मग ते आर्थिक डोंगर आहेत, नैतिक डोंगर आहेत, आत्मिक डोंगर आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जेवढेही डोंगर आमच्या जीवनामध्ये आहे, जर माझा विश्वास येशूवर आहे, जर मी प्रार्थनाशील आहे आणि जर येशू माझा आधार आहे, येशू माझी चट्टान आहे, ये चट्टान सब निकल जाएंगे. आमचे डोंगर ढळतात ज्यावेळेस आम्ही डोंगराहून नजर काढतो आणि देवाकडे लावतो. आमचे डोंगर निघून जातात ज्यावेळेस आम्ही डोंगरावरून आमची नजर काढतो आणि देवाच्या वचनावर आणि देवाच्या हातावर नजर लावतो. आम्हाला पाहायला मिळतं की वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या डोंगराप्रमाणे आमच्या जीवनात येतात आणि आम्हाला हलवून टाकतात. आणि हा जो सचिन नावाचा मुलगा आहे, याच्या आईने मला फोन केला आणि ती सांगितलं की पास्टर याचं तोंड जे आहे ते वाकडं झालं आहे, आम्हाला कळत नाही काय झालं, आमच्यावर मोठा डोंगर कोसळला आहे, तरुण मुलगा आहे माझा. आणि आई रडत होती आणि मी प्रार्थना केली आणि त्यांनी त्यांची साक्ष पाठवली
पाठवली आणि त्यांनी साक्षमध्ये त्या मुलाने आपला फोटो खाली लिहून पाठवलं की आम्ही देवावर विश्वास ठेवला, पास्टर तुम्ही सांगितलेल्या गोष्टी विश्वास ठेवला, प्रार्थनेवर विश्वास ठेवला आणि वाकडं झालेलं तोंड सरळ झालं. कारण आमचा देव हा चमत्कार करणारा, अशक्य गोष्टींना शक्य करणारा आणि अद्भुत करणारा आहे. जो आलेला डोंगर आहे त्याला स्वीकारू नका, आलेली समस्या आहे त्याला स्वीकारू नका. शैतान याला पाठवत राहील, परंतु तुम्ही जर तुमच्या देवाकडे पाहताल, शैतान समस्या पाठवेल, देव साक्ष पाठवेल. आमेन बोला. शैतान आजार पाठवेल, देव आरोग्य पाठवेल. शैतान प्रॉब्लेम पाठवेल, देव त्याची प्रेझन्स पाठवेल. शैतान अश्रू पाठवेल, देव आशीर्वाद पाठवेल. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. विश्वासणाऱ्यांना काहीच अशक्य नसणार आहे. देवावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी काहीच कठीण नसणार आहे. त्यांचे सगळे डोंगर हलतील, कारण ते डोंगराकडे नाही तर ते येशूकडे पाहणार आहेत. आमेन. पर्वताकडे जिथून मिळते सहाय मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. पर्वताकडे, पर्वताकडे जिथून मिळते सहाय मला, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. दृष्टी लावेल मी, दृष्टी लावीन मी, दृष्टी लावीन मी. प्रभू येशू म्हणतो मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास ठेवा, तुमचे डोंगर हलतील. मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास ठेवा, तुमचं दुःख आनंदात बदललं जाईल. मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास ठेवा, तुमच्या समस्या साक्षमध्ये बदलतील. मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास ठेवा, कितीही जुनाट व्यसन असू द्या ते कायमचं निघून जाईल. मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास ठेवा, तुझं आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल. मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास ठेवा, तुमचे कसेही कोणतेही आजार असू द्या ते बरे होतील. मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास. मी ख्रिस्तात आल्यापासून मी नेहमी कन्फ्यूज आहे मोहरीच्या दाण्याला धरून. मला कधीच उलगडलं नाही की नेमकं येशूला इथं काय म्हणायचं आहे. कारण मला मोहरीचं झाड बारकाईने माहिती आहे. माझं लहानपण जे आहे ते विलेजमध्ये गेलं आणि बऱ्याच वेळा माझ्या आईबरोबर मी शेतकामाला जायचो. आणि त्या शेतकामाला गेल्यानंतर मला सवय होती हे काय ते काय ते काय विचारायचं. मग मला ती सांगायची तूर आहे बाळा, तुराची शेंग, आणि मला एक तोडून द्यायची आणि ती खोलायची आणि मी खायचो. मला काय तुराची शेंग आहे. कधी कधी ती मला म्हणायची की हे झाड दिसतं ना बाळा, हो याच्या खाली शेंगा आहे, आणि ती उपटायची आणि त्यातून भुईमुगाच्या शेंगा निघायच्या आणि मला सांगायचे भुईमुगाच्या शेंगा आहेत. आणि कधी कधी तिथं मला काही झाडं असे दिसायचे जे माझ्या हाईटच्या बरोबर आहे, त्याला मस्त पिवळे फुलं आलेले, काही शेंगा आलेल्या. आणि मी आई हे काय, ती सांगायची मोहरीच्या दाण्याचं झाड आहे. आणि हे मोहरीच्या दाण्याचं झाड आहे ते मला कधी असं जास्त मोठं नाही दिसलं. आणि येशू ख्रिस्त तर म्हणतो की मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास. आणि येशू ख्रिस्ताने म्हटलं हा मोहरीचा दाणा छोटा आहे पण तो एवढा वाढतो की त्यात आकाशातले पक्षी येऊन बसतात. आणि मला हे कधी कळलंच नाही, मी स्वीकारलं ते, पण त्याच्यावर कधी विचार केला नाही. ज्यावेळेस मला डोंगरांबद्दल बोलण्याची देवाने संधी दिली, ज्यावेळेस मला देवाने सांगितलं की माझ्या लोकांशी डोंगराबद्दल बोल आणि यांचे डोंगर मला हलवायचे, त्यावेळेस देवाने मला मोहरीच्या दाण्याकडे पाहायला लावलं. आणि या मोहरीच्या दाण्याचा मी अभ्यास करू लागलो. या मोहरीच्या दाण्यासाठी मी प्रार्थना करू लागलो. जे मला इतके सगळे वर्ष झाले माझा न सुटलेला प्रश्न तो देव पण इतका सुंदर सोडवला. मी जेव्हा याचा अभ्यास केला, मला देवाने 2 मोहरीचे झाडं दाखवले. येशू ख्रिस्त ज्या मोहरीच्या झाडाबद्दल बोलताय हे ते झाड नव्हतं जे मी लहानपणापासून पाहत आलेलो आहे. मी आणि तुम्ही जे मोहरीचं झाड पाहतो हे झाड आम्हाला पाहायला मिळतं की एक मसाल्यातलं झाड आहे आणि आपल्या शेतामध्ये येतं. आणि याची जी हाईट आहे ही मॅक्झिमम 10 फुटापर्यंत जाते. आणि एवढं मजबूत नाही आहे, ते लवचिक पण असतं आणि लवकर तोडलं जातं. आपल्यामध्ये अनेक शेतकरी आहेत माझ्या समोर पण आहे आणि मला चॅनलवर ऐकत असतील आणि तुम्हाला ते मोहरीचं झाड चांगलं माहिती आहे. पण येशू ख्रिस्त ज्या मोहरीच्या झाडाबद्दल बोलला ना ते हे झाड नव्हतं. जर कधी तुम्ही इस्रायलमध्ये गेले आणि विशेष करून इस्रायलमध्ये मोहरीचं झाड ज्या ठिकाणी येशू ख्रिस्ताने हे उदाहरण दिलं तिथं बरेच मोहरीचे झाडं लावलेले आहे. आणि तुम्ही जर ते पाहिले तर त्या ठिकाणी जे मोहरीचं झाड आहे ते भलं मोठं आहे. तुम्ही कल्पना करू शकत नाही, 25-30 फुटापेक्षा मोठं, ज्याला मोठ्या मोठ्या फांद्या आहे आणि त्याला पिवळे फुलं येतात, असं लांब एक फुल येतं आणि त्याच्यातून शेंग बाहेर येते. आणि ती का जर तुम्ही फोडली कितीतरी मोहरी त्याच्यातून बाहेर पडती. येशू ख्रिस्त मोठ्या झाडाकडे पाहत होता, त्या झाडात असलेल्या बीजकडे पाहत होता, त्या बीजमध्ये असलेल्या त्या छोट्या मोहरीच्या दाण्याकडे पाहत होता आणि शिष्याना सांगत होता एकीकडे मोहरीचा छोटा दाणा आहे, एकीकडे मोठा डोंगर आहे. एकीकडे मोहरीचा छोटा दाणा, एकीकडे
मोठा डोंगर आहे. आणि येशू ख्रिस्त म्हणत होता, हा छोटासा मोहरीचा दाना याच्यासारखा विश्वास जर तुमच्यात असला तर आज तुम्हाला डोंगर मोठा दिसतो, पण जसा हा मोहरीचा दाना ह्या म्हटलेला विश्वास तुमच्यात कार्यरत होईल, हा दिसतोय छोटा, तो उगवेल. आमीन म्हणा. तो उगवेल, तो वाढायला लागेल. 1 फूट, 5 फूट, 10 फूट, 20 फूट, आणि तो इतका उंच जाईल, इतका उंच जाईल की तुमचे डोंगर छोटे होऊन जातील, तुमच्या समस्या छोटे होऊन जातील, तुमचे प्रॉब्लेम छोटे होऊन जातील, तुमचे आजार निघून जातील, तुमचे बंधनं तुटतील. बहिणी, आज निराशा तुझ्या जीवनात असेल आणि ती डोंगरासारखी असेल, देवाचं वचन म्हटलेला मोहरीचा दाना घे, त्याला आपल्यामध्ये काम करू दे, त्याला जिवंतपणे काम करू दे. नावाचा विश्वास नाही. नावाचा विश्वास भूत पण ठेवतात. नावाचा विश्वास भूतांमध्ये पण आहे. आमच्यातला विश्वास हा भूतांचा विश्वास नाहीये. आमच्यातला विश्वास हा वचनाचा विश्वास आहे. म्हणा, माझा विश्वास वचनाचा विश्वास आहे. आणि बायबल मला सांगतं की हे वचन जर तुमच्यात पडलं आणि त्याला जर आज तुम्ही काम करू दिलं, त्याला जर तुम्ही आज जिवंत काम करू दिलं, त्याला जर आज तुम्ही स्वीकारलं, फक्त एका कानाने ऐकलं, एका कानाने सोडून दिलं, नावाला चर्चला आलो, नावाला मंडळीत आलो, नावाला प्रार्थना केली, नावाला संदेश ऐकला, तर कधीच डोंगर हलणार नाही. एक दिवस तूच त्या डोंगराखाली जाशील. कारण पूर्वीच्या काळी डोंगरामध्ये कबरी असायच्या आणि तिथं पुरायचे. पण जर तू मोहरीच्या दाणे एवढा छोटा विश्वास आपल्या जीवनात कार्यरत होऊ दिला, काही येऊ दे, प्रभू तुझं वचन माझी ताकद आहे, तुझं वचन माझं भूषण आहे, तुझं वचन माझा गड आहे, तुझं वचन माझं सामर्थ्य आहे, तुझं वचन माझा आधार आहे, तुझं वचन मला आश्रय आहे, तुझं वचन मला डोंगरावर विजय देईल, तुझं वचन मला आजारावर विजय देईल, तुझं वचन मला समस्येतून बाहेर काढेल, तुझं वचन माझं दुःख आनंदात बदलेल, तुझं वचन माझं जीवन बदलून टाकेल, तुझं वचन माझा अंधार प्रकाशामध्ये बदलेल, तुझं वचन जिथं काही नाही तिथं उगवेल, तुझं वचन सगळं काही शक्य करेल. जर असा देवावर विश्वास ठेवताल, येणारे दिवस तुमच्या ख्रिस्ती जीवनातले सर्वश्रेष्ठ दिवस असणार आहे. नावाच्या ख्रिस्ती जीवनातून आम्ही विश्वासाच्या ख्रिस्ती जीवनात एंटर केलं पाहिजे. अनेक लोक मला प्रार्थनेसाठी फोन करतात, अनेक लोक माझ्याकडे येतात आणि मला जुने जुने आजार सांगतात. हा आजार एवढ्या वर्षापासून, तो आजार तेवढ्या वर्षापासून, हे व्यसन एवढ्या वर्षापासून, ते भांडण तेवढ्या वर्षापासून. मला वाईट वाटतं की अरे याच्या पाठीवर किती मोठा डोंगर आहे, हिच्या जीवनात किती मोठे कष्ट आहेत आणि यांच्या जीवनामध्ये किती मोठे वादळ आहे. जर देवाच्या वचनाला एकदा जागा दिली, जर देवाचं वचन एकदा स्वीकारलं आणि जर देवाच्या वचनाला एकदा कार्यरत होऊ दिलं, तर प्रियजन हो, सगळे डोंगर निघून जातील. कारण तुमचा दाना वाढणार आहे, तुमची सीड वाढणार आहे. मोहरीचा दाना तेवढाच राहणार नाही, तो इतका मोठा होणार आहे, इतका मोठा होणार आहे की त्याच्यावर साक्ष येणार आहे, तो इतका मोठा होणार आहे की त्याच्यावर जीवन येणार आहे, तो इतका मोठा होणार आहे की त्याच्यावर आनंद येणार आहे, त्याच्यावर फळ येणार आहे, पवित्र आत्म्याचे फळ त्याच्यावर येतील आणि तुम्ही आशीर्वादाचं कारण बनताल. म्हणा, मला देवावर विश्वास ठेवायचा आहे, मला देवावर विश्वास ठेवायचा आहे. न शक्ति से न सामर्थ्य से, तेरी आत्मा के द्वारा, न शक्ति से न सामर्थ्य से, तेरी आत्मा के द्वारा. प्रभू येशू म्हणतात, विश्वास ठेव, तुझा डोंगर हा समुद्रात ढळेल. आणि हे जशाच्या तसं घेऊ नका. हे उदाहरणार्थ आहे किंवा हे रूपकात्मक आहे. अजून एका ठिकाणी येशू ख्रिस्ताने सेम उदाहरण दिलं आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की त्याने तुतीचं झाड हा शब्द वापरलाय. जाऊया आपण त्या ठिकाणी. लूका सुवर्तमान 17 अध्याय 5 आणि 6 वचनं. एका ठिकाणी त्याने डोंगर शब्द वापरलाय, दुसऱ्या ठिकाणी त्याने झाड शब्द वापरलाय. आता हे जे तुतीचं झाड आहे ना, याला इंग्लिशमध्ये मलबेरी म्हणतात. मलबेरी झाड तुम्हाला चांगलं माहीत असेल. पहा, लहानपणी आपल्या दारात लागलं असं, त्याला जांभळे जांभळे छोटे असे टोकदार फळं यायचं, लेकराला का तोडायचे, छोट पिकले का तोडले, इकडं तोड तिकडं तोड खायचो, त्याला मलबरी ट्री अशा प्रकारचं म्हणतात. हे आहे तुतीचं झाड. वाचा. मग प्रेषित प्रभूला म्हणे, माझी इच्छा आहे चर्च वचन येत असताना प्रत्येकाने आपले कान उघडे ठेवून ऐका. देवाच्या वचनासाठी आमच्या आत्मिक कान जे आहेत ते उघडे राहू द्या. मग त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, आमचा विश्वास वाढावा. काय म्हणताय शिष्य? विश्वास वाढावा. सर्वजण उत्तर द्या. शिष्य येशूकडे येऊन काय बोलताय? आमचा काय वाढवा? पैसा वाढवा. असं म्हणताय का? आमचा बँक बॅलन्स वाढवा, आमचे घरं वाढवा, आमची प्रॉपर्टी वाढवा, आमची पोझिशन वाढवा. शिष्य येशूकडे येऊन म्हणतात, आमचा काय वाढवा? विश्वास वाढवा. म्हणा प्रभूला आज, प्रभू काय वाढवायचंय? विश्वास वाढव. वाटतं का प्रभूला म्हणायची गरज आहे का? आपला चाललाय डोंगर घेऊन, साधारण का 12 वाजलेले कारण डोंगरच पाठीवर आहे. सदान कदा प्रार्थनाहीनता कारण डोंगरच पाठीवर आहे. सदान कदा आत्मिक जीवनात मुर्ग कारण डोंगरच पाठीवर आहे. सदान कदा डोळ्यात अश्रू, कधीच आनंद नाही आहे, कधीच साक्ष नाही आहेत, कधीच फ्रेश नाही आहे,
कधी चार्ज नाही आहे, कधी डायनामिक नाही आहे. वाय? डोंगर पाठीवर येत ना हो. हे डोंगर जर ढळवायचे आहेत तर आम्हाला विश्वासात वाढावं लागेल. माझं तारण झालंय ना, तारण जे आहे ही विश्वासाची सुरुवात आहे. तारण झालेले डायरेक्ट स्वर्गात जातील असं नाही. येशू येईपर्यंत किंवा ते जोपर्यंत पृथ्वीवर आहे त्यांना त्यांचा विश्वास जपावा लागणार आहे. जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल. आणि जो मनुष्याचा पुत्र या जगात येईल, बायबल सांगते त्याला विश्वास आढळेल काय? जे पहिले ते शेवटले होणार आहेत आणि जे शेवटले ते पहिले होतील. हे सगळे देवाचे वचन अशासाठी की आम्ही येशूला म्हणावं, रोज त्याच्याकडे जायचंय, त्याचे पाय धरायचे, पोटाला पीळ द्यायचा आहे, पाप पदरी घ्यायचंय, डोंगर जे आहेत त्यांना येशूच्या नावात लाथ मारायची, जगाचे संबंध तोडायचेत, घाणेरड्या गोष्टीचे संबंध तोडायचेत, येशूच्या पायावर पडून राहायचंय आणि म्हणायचंय, जोपर्यंत तू मला डोंगरावर विजय देत नाही, जोपर्यंत माझे डोंगर ढळत नाही, जोपर्यंत माझ्या कुटुंबाचं तारण होत नाही, जोपर्यंत मी व्यसनातून बाहेर येत नाही, जोपर्यंत माझे शाप तुटत नाही, जोपर्यंत माझे आजार बरे होत नाही, जोपर्यंत माझे वादळ शांत होत नाही, जोपर्यंत मी आत्मिक युद्ध जिंकत नाही, मी इथून हलणार नाही. माझा विश्वास वाढव, माझा विश्वास वाढव. प्रभू मला विश्वासाचं दान दे, प्रभू मला विश्वासाचं गिफ्ट दे. मला विश्वासाची स्त्री बनायचंय, मला विश्वासाचा पुरुष बनायचा. आमीन म्हणा. आमेन. प्रभू येशू या तुतीच्या झाडाचं सेम उदाहरण देतात. वाचा. प्रभू म्हणाला, प्रभू म्हणाला, तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा, मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असेल तर ह्या तुतीला. प्लीज ऐका चर्च, मी देवाचं वचन अजून फोडत आहे तुमच्यासाठी. आणि माझी इच्छा आहे की तुम्ही बायबल शिकावं, कारण बायबल जो शिकला तो बायबल जगला, आणि बायबल जो जगला तो ख्रिस्ती जीवनात टिकला. ज्याला बायबल कळालं, ज्याला बायबलचं ज्ञान कळालं, ज्याला बायबलचा संदेश कळाला, ज्याला बायबलचं वचन कळालं, तो इकडे तिकडे धावणार नाही. कुठलेही वादळ येऊ द्या, कुठलेही डोंगर येऊ द्या, तो डोंगरावर विजय होणार. आमेन. त्याचे डोंगर ढळणार. आमेन. त्याचे डोंगर विरघळणार. आमेन. येशू त्याला विजय देणार. बोलो येशू मसीह की. आम्ही पाहतो येशूने म्हटलं हा डोंगर समुद्रात जाईल. आता येशू म्हणतो हे झाड समुद्रात जाईल. वाचा. या तुतीला तू मुळासकट उपटून समुद्रात जाऊन लावली जा. इथून निघायची, जागा बदलायची. कधी झाड हल्लेलं पाहिलं का? एका ठिकाणी दुसरं मोठं झाड, एकदम मोठं झाड काढलं दुसरीकडे लावलं. कधी जर तुम्ही श्रीरामपूरला गेले, इतका भारी रोड बनलाय, त्याच्यामध्येच झाड आहे, फार जुनं झाड आहे म्हणतात, ते फार जुनं झाड आहे. आणि त्यांना माहिती जर ते काढलं तर संपलं, म्हणून त्यांनी तो रोड फार इकडे तिकडे केलाय. झाड तिथंच आहे. येशू म्हणतो डोंगर ढळतील. डोंगर कधी ढळलेले नाहीत. येशू म्हणतो झाड मुळात सगळं निघेल आणि कुठेही लाव, पाण्यावर लाव, समुद्रावर ते परत येईल. हे सगळे उदाहरण आहेत जडपणाचे, हे सगळे उदाहरण आहेत अशक्यपणाचे, हे सगळे उदाहरण आहेत अवघडपणाचे. आणि जेव्हा आम्ही वचनात आहोत, प्रार्थनेत आहोत, देवाच्या आत्म्यामध्ये आहोत, देवाच्या सहवासामध्ये आहोत, मग ते झाड असू द्या, मग तो डोंगर असू द्या, मग तो आजार असू द्या, मग ती समस्या असू द्या, मग ते वादळ असू द्या, ते काही असू द्या तुमच्या जीवनामध्ये, ते ढळणारच, ते जाणारच. कारण येशू तुम्हाला ती कृपा देतो. त्याने तुमच्यामध्ये बीज टाकलेलं आहे, त्याने तुमच्यामध्ये सीड टाकलेले. ती सीड जर का वाढू लागली, त्याचं जर का झाड झालं, तो विश्वासाचं जे झाड आहे ना, डोंगरापेक्षा मोठं होणार आहे. तुमचे झाड डोंगरावर विजय मिळवणार आहे. डोंगर मोठा नाही, डोंगरावर असणारं झाड मोठं असतं. लक्षात ठेवा. डोंगराच्या हाईटच्या वर झाडं असतात. आणि माझा देव येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही ज्या स्थितीतून जाल, जी परिस्थिती तुमच्या दिशेने येईल, तुम्ही हलणार नाही. आमेन. कमान म्हणा, मी हलणार नाही. मी हलणार नाही. जेवढ्या जोरात बोलाल तेवढाच विश्वास वाढणार आहे. देव तुमच्याकडे पाहत आहे. देवाला तुम्हाला मदत करायची, देवाला तुम्हाला सहाय्य करायचंय, देवाला तुमचे डोंगर दूर करायचे. म्हणा प्रभू माझा विश्वास वाढव. जोरात बोलूया चर्च. जेवढ्या जोरात बोलणार तेवढा आशीर्वाद तुमच्या दिशेने, जेवढ्या जोरात बोलणार तेवढे अभिषेक तुमच्या दिशेने, जेवढ्या जोरात बोलणार तेवढे चिन्ह चमत्कार तुमच्या दिशेने, जेवढ्या जोरात बोलणार तेवढा विश्वास तुमच्या दिशेने. बोला प्रभू माझा विश्वास वाढव. प्रभू माझा विश्वास वाढव. मला माहिती आहे आपण दुःखामध्ये आहात. विश्वास वाढव म्हणणं सोपं नाही. मला माहिती आहे आपल्या जीवनात अनेक प्रकारचं अपयश आहे. होय, आम्ही चर्चमध्ये असू, आम्ही ख्रिस्ती असू, पण बराच काळ झाला आम्ही देवाचा हात पाहिलेला नाहीये. बराच काळ झाला आम्हाला आरोग्य मिळालेलं नाहीये. बराच काळ झाला आमचं व्यसन सुटलेलं नाहीये. बराच काळ झाला आमचं स्वप्न पूर्ण झालेलं नाहीये. बराच काळ झाला देवाने आम्हाला स्पर्श केलेला नाहीये. अशा याच्यात बायबल वाचणं कठीण आहे. अशा याच्यात प्रार्थना करणं कठीण आहे. अशा याच्यामध्ये देवाचं नाव घेणं कठीण आहे. परंतु चर्च त्या काळाकडे नका पाहू, त्या डोंगराकडे नका पाहू. हे डोंगर एकतर जातील, नाही तर तुम्हाला घेऊन जातील. आणि म्हणून आम्हाला डोंगरात नाही जायचं, आम्हाला डोंगराच्या वर जायचं. आमेन बोलाल का?
देवाच्या वचनासाठी मोठा आमेन म्हणाल का? आमेन. किती लोक मोठा आमेन म्हणतील? आमेन. मला डोंगरावर जायचंय. डोंगरावर बोला, मला डोंगरावर जायचंय. मला डोंगरावर आणि देवाने मला तुमच्याशी बोलायला लावलंय चर्च. माझ्या लोकांशी बोल की त्यांचा विश्वास हा डोंगर हलवणारा असला पाहिजे. त्यांचा विश्वास वाढला पाहिजे आणि ते माझ्यावर प्रेम करतील, ते माझ्या जवळ येतील. माझ्या बायबलच्या नॉलेजवर माझा विश्वास नसावा, मी किती वचनं पाठ केले याच्यावर माझा विश्वास नसावा, मला प्रभूमध्ये येऊन किती वर्ष झाले याच्यावर पण माझा विश्वास नाही आहे. माझा विश्वास मी प्रभूवर किती प्रेम करतो, मी प्रभूसाठी किती तहानेला आहे, मी प्रभूच्यासाठी किती भुकेला आहे, प्रभू किती चांगला आहे, हे जे माझे अनुभव आहे ना याच्यावर माझा विश्वास अवलंबून असतो. नाहीतर असं ठरलं असतं मला प्रभूत येऊन 25 वर्ष झाले, मी प्रभूमध्ये मोठा, कारण विश्वास मोठा ना. विश्वास हा देवाच्या समक्षेत राहून, देवाच्या बरोबर राहून आणि देवाच्या स्वभावात स्वतःला टाकून वाढत असतो. आमेन, कमोन आमेन. आज अनेक लोकांचे मला फोन आहे आणि ते सर्व निगेटिव्ह थॉटमध्ये असतात. मी त्यांचं ऐकून घेतो आणि त्यांना सांगतो तुमचं लक्ष वचनाकडे नाही आहे, तुमचं लक्ष प्रभूकडे नाही आहे. थोडी काउन्सिलिंग करतो, ते म्हणतात बरोबर बोलताय पाळक साहेब, आणि मग मी त्यांसाठी प्रार्थना करतो. आणि मी तुम्हाला अनेक साक्ष सांगू शकतो की देव लोकांचे आजार बरे करत आहे, लोकांचे व्यसन सुटत आहे, लोकांचं जीवन बदलत आहे, लोकांच्या जीवनात आशा प्राप्त होत आहे. हे करणारा मी नाही आहे, हा माझा देव आहे. कारण मी कोण आणि कुठला, परंतु देवाला माहिती आहे माझ्या लोकांना माझी गरज आहे आणि दीपक मी तुला त्यासाठी उपयोगात आणत आहे. आज तोच देव तुमच्याशी बोलतोय, आज तोच देव तुमच्याशी बोलतोय. जसे आले तसे जाऊ नका, कशासमोर हरू नका, कशाला आपल्या जीवनावर लावू नका, कशाच्या ओझ्याखाली येऊ नका. आज ते सगळं ओझं फेकून द्या, कारण प्रभू तुमचा डोंगर आहे, प्रभू तुमचा साह्य आहे, प्रभू तुमची चट्टान आहे, प्रभू तुमची मदत आहे आणि प्रभू सगळं बदलून टाकणार आहे. आमेन. अनेक लोक आज आत्महत्येच्या मार्गावर आहे, अनेक लोकांना जगण्यात मजा राहिलेली नाही. आज येशू त्यांना स्पर्श करू इच्छित आहे, आज येशू त्यांचे दुःखाचे डोंगर दूर करू इच्छित आहे, आज येशू त्यांना सहाय्य करू इच्छित आहे. दुःखाचा डोंगर, अश्रूंच्या नद्या, जग हे अवघे आणि त्या पीडा घेऊन येशू जवळी, येशू प्रीती करीतो, येशू प्रीती करीतो. आज अश्रू पुसले जाणार तर आमेन, आज जीवन बदलल्या जाणार तर आमेन. आज सैतानाला जावंच लागेल, आज डोंगरांना जावंच लागेल, आज वादळांना शांतच व्हावं लागेल, आज आजारांना बरंच व्हावं लागेल, आज श्रापांना तुटावं लागेल. आज मी युद्ध जिंकणारच, कारण माझा मोहरीचा दाना आज जमिनीत पडत आहे आणि तो फुटणार आहे, तो उगवणार आहे, तो वाढणार आहे आणि मी डोंगरावर विजय होणार आहे. डोंगर हलवणारा विश्वास आज देव तुमच्या बाजूने पाठवते. किती लोक आमेन म्हणतील? आम्ही अन्न भाषेमध्ये बोलू, आम्ही देवाच्या राहायसाठी दान दशांश देऊ, आम्ही साक्ष देऊ, आम्ही क्वायरमध्ये असू, कदाचित आम्ही सेवक असू, परंतु अनेक जण ह्या सगळं करत असताना विश्वासात इनॅक्टिव्ह असतात, प्रार्थनेत इनॅक्टिव्ह असतात, समर्पणात इनॅक्टिव्ह असतात. याला म्हणतात नामधारी ख्रिस्ती जीवन जगणं, याला म्हणतात मेलेलं ख्रिस्ती जीवन जगणं. आज त्या लोकांना देव शोधत आहेत जे प्रभूकडे येऊन म्हणतील, प्रभू माझा पैसा नको वाढवू, माझं कुटुंब नको वाढवू, माझी प्रॉपर्टी नको वाढवू, मला काही नको आहे, माझा विश्वास जो तुझ्यावर आहे ना प्रभू त्याच्यामध्ये वाढ होऊ दे, तुझ्या वचनामध्ये माझी वाढ होऊ दे, तुझ्या आत्म्यामध्ये माझी वाढ होऊ दे, तुझ्या सामर्थ्यामध्ये माझी वाढ होऊ दे. या लोकांना देवा शोधत आहे. येशू ख्रिस्ताने त्याची 3.5 वर्षाची सेवा करत असताना अनेक चिन्ह चमत्कार केले, अनेक लोक बरे होऊन गेले, अनेक अद्भुत गोष्टी त्याने केल्या. आंधळे पाहत होते, मेलेले जिवंत होत होते, 5,000 लोकांना भाकरी तो देत होता, कुष्ठरोगी शुद्ध होत होते, अशक्य गोष्टी शक्य होत होत्या. अनेक लोक त्याच्या संपर्कात आले. फक्त 2 लोकांना येशू ख्रिस्ताने विश्वासू म्हटलं आणि या 2 लोकांचा विश्वास येशूला धक्का देऊन गेला. टुडे माय प्रेयर इज धिस, लेट युअर फेथ सरप्राईज माय लॉर्ड जीसस क्राइस्ट. आज माझी प्रार्थना आहे माझ्या बहिणी आणि माझ्या भावा, मागचं सगळं विसरून जा. असं समज आजच तुझा जन्म होत आहे, आमेन, असं समज आजच तारण होत आहे, असं समज आजच तू प्रभूमध्ये येत आहे, असं आजच नवीन सुरुवात आहे आणि असा विश्वास प्रभूकडे घेऊन ये ना.
अशी श्रद्धा येशूकडे घेऊन ये ना. येशू पण सरप्राईज झाला पाहिजे, येशूला पण आश्चर्य वाटलं पाहिजे. शास्त्र मला सांगतं मत्ती कृष्णवर्धनाच्या 8व्या अध्यायामध्ये एक शताब्दीपती येशूला म्हणाला की माझा चाकर आजारी आहे आणि प्रभू त्याला बरं करा. येशू म्हटला मी येईल आणि त्याला बरं करेल. याने निरोप पाठवला, प्लीज प्रभू तुम्ही येऊ नका, तुम्हाला त्रास कशाला, जिथं कुठं तुम्ही आहात फक्त शब्द बोला, माझा चाकर बरा होईल. आमेन. फक्त शब्द बोला, माझा चाकर बरा होईल. आणि हे जे शब्द येशूकडे आले ना, फक्त शब्द बोला, हे शब्द येशूच्या हृदयाला लागून गेले, हे शब्द येशूला आनंद देऊन गेले, हे शब्द येशूला शॉक करून गेले. शॉक म्हणजे सरप्राईज. येशू म्हटला एवढा विश्वास मला इस्रायलमध्ये आढळला नाही. आज माझी देवाच्या पायाजवळ प्रार्थना आहे. डोंगर हलवणाऱ्या विश्वासाबद्दल तुम्ही ऐकत असताना, जिवंत विश्वासाबद्दल तुम्ही ऐकत असताना, तुमचा विश्वास आज ऍक्टिव्ह हो, तुमचा विश्वास आज कार्यरत हो आणि तो विश्वास प्रभू जवळ जाऊ, तो विश्वास प्रभूला स्पर्श करो. आणि देव म्हणून या NTPA चर्चमध्ये एवढा विश्वास मला अगोदर कधी आढळला नाही, या नगर शहरात मला विश्वास कधी आढळला नाही, या महाराष्ट्रात एवढा विश्वास या बहिणीद्वारे या भावाद्वारे मला कधी आढळला नाही. शास्त्र मला सांगतं या ठिकाणी कनानी स्त्री आहे आणि बायबल मला सांगतं ही कनानी स्त्री येशूला म्हटली की प्रभू या आणि माझ्या मुलीला बरं करा. येशू म्हटला मी तुझ्याकडे येऊ शकत नाही, मी इस्रायल लोकांसाठी आलेलो आहे. मुलाची भाकर कुठं कुत्र्याला देतात का? ती म्हटली महाराज मला ते काही माहिती नाही, कुत्रे सुद्धा तिथंच थांबतात आणि जो चुरा खाली पडतो ना ते चुरा खातात. येशू म्हटला एवढा विश्वास मला इस्रायलमध्ये आढळला नाही. आज मेलेला विश्वास जागो हो, आज मेलेला ख्रिस्ती जीवन जागा हो, आज खरं ख्रिस्ती जीवन जागा घेऊ, आज जीवन बदलून जाओ, आज जीवन बदलून जाओ. जर तुम्ही विश्वासात उभे राहिले, जर तुम्ही प्रार्थनेचे लोक बनले, चमत्कार तुमच्या खिशामध्ये खेळतील, चमत्कार तुमच्या घरामध्ये राहतील. तुमचं जीवन अद्भुत असणार आहे, तुमचं जीवन सामर्थ्याने भरलेलं असणार आहे, तुमच्यासारखं कोणी नसणार आहे. बायबलमध्ये विश्वासाचे हिरो होऊन गेले. आज या चर्चमध्ये कोण विश्वासाचे हिरो बनणार? आज या शहरामध्ये कोण विश्वासाचे हिरो बनणार? आज या महाराष्ट्रामध्ये कोण विश्वासाचे हिरो बनणार? आज या देशामध्ये कोण विश्वासाचा हिरो बनणार? येशूला आश्चर्यचकित करणारा विश्वास आज पाहिजे. बोलो येशू मसीह की जय. आणि जीवनामध्ये जर तुला अद्भुत गोष्टी पाहिजे तर माझ्या बहिणी माझ्या भावा, नावाचा विश्वास नाही, जिवंत विश्वास. माझा प्रभू सगळं काही करू शकतो, त्याला काहीच अशक्य नाही. माझे डोंगर तो ढळवेल, तो मुर्दे जिवंत करतो, तो अशक्य गोष्टी शक्य करतो, तो पाण्याचा द्राक्षरस करतो, जिथं काही नाही तिथं तो अस्तित्वात आणतो. बायबलचा देव आमच्या जीवनात काम करू द्या. येणारे दिवस तुमचे असणार आहे, येणारे दिवस तुमचे असणार आहे आणि येणारे दिवस तुमचे असणार आहे. पाळक साहेब एकदा याच वचनावर संदेश देत होते आणि त्यांनी मंडळीला सांगितलं की जर तुमच्यात मोहरीच्या दाणे एवढा विश्वास असेल तर हा जो डोंगर आहे ना, आणि योगायोगाने ते चर्चच डोंगराच्या जवळ होतं, आणि पासून म्हणजे हा जो डोंगर आहे ना हा ढळेल असं येशू म्हणतात. त्या चर्चमध्ये एक आजीबाई होत्या ज्या चालत 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 खेड्यातून तिथपर्यंत जायच्या. त्या काळी काही गाड्या नव्हत्या. आणि मग आजीनी तो संदेश ऐकला, घरी गेला, म्हटलं देवा तुला धन्यवाद, आज काय छान संदेश आला. कारण या आजीला डोंगर चढून चर्चकडे जावं लागायचं आणि तो डोंगर तिला रोज त्रास द्यायचा. डोंगर चढताना हाल होतात, डोंगर दुरूनच साजरे बरे. आणि आजीने प्रार्थना चालू केली की प्रभू तुझ्या वचनात आहे, जर मी विश्वास ठेवेल तर डोंगर हलेल. आणि तिने तिच्या खिडकीतून त्या डोंगराकडे पाहायला सुरुवात केली, डोळे बंद केले आणि प्रार्थना करत आहे, प्रभू हा डोंगर हलू दे, हा डोंगर हलू दे, म्हणजे मला चर्चला सरळ जाता येईल. बराच वेळ प्रार्थना केली आणि उघडून पाहते तो डोंगर तिथंच. परत येऊन प्रार्थना केली, देवा हा डोंगर हलू दे. डोंगर काय हाला ना. म्हणजे पालकांनी सांगितलं जास्त करा. सोमवारी केली, मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी, शुक्रवारी, शनिवारी, डोंगर काय हालानाच. रविवारी परत येईल, पाळक साहेब अहो डोंगर हला ना, तुम्ही संदेश द्याला. मग संदेश इकडे तिकडे होता काय का वचन इकडे तिकडे झालं. पाळकावर आला प्रेशर, आता नेमकं काय बोलायला. एक काम करू म्हणे आई आपण सोमवारी व्हिजिटला येतो म्हणे मी, आणि सोमवारी व्हिजिटला आलो का आपण मिळून प्रार्थना करू. हो वा वा वा. आता पाळकच प्रार्थना येतात म्हटलं, डोंगर नक्की हलणार म्हणे. आजी खुश. पाळक घरी गेले आणि म्हणे चला आजी सुरू करा प्रार्थना, तुम्ही रोज कशी प्रार्थना करता. आजीने प्रार्थना सुरू केली, हा डोंगर हलू दे देवा, हा डोंगर हलू दे देवा. आणि पाळक साहेबांनी येस लॉर्ड हालेलुया आमेन म्हणून तिला सपोर्ट करत होते. प्रार्थना झाली आणि आजीने डोळे उघडले आणि पुढं पाहते तर डोंगर तिथंच. पाळक साहेब मी तुम्हाला सांगितलं ना हा डोंगर इथंच असतो, हा इथून जात नाही. पाळक साहेब म्हटले आजी तुमच्या प्रार्थनेचं उत्तरच तुम्हाला मिळणार नाही, कारण तुम्ही डोंगराला हलवताय आणि डोळे उघडे झाले म्हणतात हा इथंच असतो. तुमचा विश्वास डोंगरावर म्हणे प्रार्थनेवर नाही आहे. आज डोंगर हलवणारा विश्वास जर आम्हाला पाहिजे तर आम्हाला देवाकडे नजर लावा लागेल. हालेलुया हालेलुया. व्यसनमुक्ती पाहिजे का, येशूकडे लक्ष लावावं लागेल. डोंगर एका दिवसात हलत नाहीत. आजच्या जमान्यामध्ये डोंगर तोडायचे कामं चालू आहेत. डेव्हलपमेंट आलेले, शहरामध्ये डोंगर राहिलेच नाहीत.
आणि डोंगर आज कोरल्या जातात. जे डोंगर कोरताय किंवा जे डोंगर काढताय त्यांना विचारा, एका दिवसात कधीच कोणी डोंगर काढत नाही, कितीतरी दिवस लागतात. एका प्रार्थनेने डोंगर हलणार नाही, एकदा चर्च अटेंड केल्याने डोंगर हलणार नाही, एकदा उपवास झाल्याने डोंगर हलणार नाही, एकदा अश्रू ढाळल्याने डोंगर हलणार नाही. तोपर्यंत प्रार्थना करावं लागेल, तोपर्यंत उपवास धरावे लागतील, तोपर्यंत गुडघे टेकावं लागतील, तोपर्यंत धावा करावं लागेल, जोपर्यंत व्यसन जात नाही, आजार बरा होत नाही, समस्या सुटत नाही, विजय मिळत नाही आणि देवाचा सहवास प्राप्त होत नाही. आमेन म्हणाल का? बोले येशू मसीह की. आज मी हे जाहीर करतो की देवाचं जे वचन आम्हाला विश्वासात वाढवणार आहे, देवाचं जे वचन आमचे डोंगर हलवणार आहे, देवाचं जे वचन आम्हाला आशा देणार आहे, देवाचं जे वचन आमचे आजार बरे करणार आहे, देवाचं जे वचन आम्हाला संधी देणार आहे, देवाचं जे वचन आम्हाला व्यसनातून बाहेर काढणार आहे, शाप तोडणार आहे, अश्रू पुसणार आहे, ते वचन तुमच्याकडे आलेलं असताना ते वचन तुमच्या हृदयात कार्य करो, तुमच्या विश्वासात कार्य करो, तुमचा विश्वास वाढो आणि तुम्ही ते बनो ज्यासाठी प्रभूने तुम्हाला निवडलेला आहे. आणि जर आम्ही स्वीकारला असेल तर आमीन म्हणूया आणि टाळ्याचं अर्पण देवाला देऊया. बोलो येशू मसीह की. जोर से चल, बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे यूट्यूब चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. God bless you.